श्री स्वामी समर्थ सर्वांना. कशा आहात सर्वजण? तर काल होता शुक्रवार आणि काल होतं बिर्याणीचं प्लॅनिंग. तर बिर्याणी बनवायची म्हणजे मसाला तर आलाच, पण मसाला विकतचा नको आहे. मग काय, पहिले मी बिर्याणीचा मसाला बनवून घेतला, तो मसाला वापरून मग बिर्याणी बनवली. मग मी आज तुमच्याबरोबर ना बिर्याणी मसाल्याची रेसिपी शेअर करणार आहे. तर तुम्हालाही माहीत आहे, मलाही माहीत आहे, विकतच्या मसाल्यापेक्षा घरचे मसाले हे नेहमीच हेल्दी असतात आणि खूप छान असतात. तर चला आता आपण बिर्याणीचा मसाला बनवायला सुरुवात करूया. तर त्यासाठी मी ते सगळं साहित्य घेतलेलं आहे. तर साहित्य आहे ना ते मी ह्या चम्मचनी मोजून घेतलं आहे. तुमच्याकडे जर मेजरिंगचे स्पून असतील तर ते वापरा, त्याच्यावरच सगळं हे ठेवा, किंवा घरचा चमचा असून आपला हा तसले चम्मच दुसरे वापरले तरी चालत आहे. तर इथे मी ना 2 चम्मच धने घेतलेत त्या चम्मचनीच. 1 चम्मच आहे ती दालचिनी आहे, 1 चम्मच आहे ते काळी मिरी आहे, 1 चम्मच मी इथे घेतलेला आहे लवंग, 1 चम्मच थोडासा कमी असेल, 1 चम्मच आहे इथे हिरवी वेलची छोटी, 1 चम्मच जिरे आणि 1 चम्मच शहाजिरे, 2 चम्मच कसुरी मेथी. त्याच्यानंतर आहेत ना ह्यावेळेला ज्या बेडगी मिरची आहे ना ती बेडगी मिरची 5-6 बेडगी मिरची घेतल्यात आणि त्याच्या बिया काढून घेतल्यात, कारण बिया राहिल्या ना तर ते मसाला तो पांढरा पांढरा दिसतो. हे जायफळ आहे, मोठं जायफळ होतं त्यामुळे त्याचा पाव तुकडा मी काढून घेतला आहे. हळद घेतले पाव चम्मच, मीठ घेतले 2 पिंच असं, आणि थोडेसे आपले तमालपत्र घेतले ते 7-8. सर्वप्रथम आहे ना गॅसवरती आपण तवा ठेवला आहे. तवा तापल्यानंतर मंद गॅसवरती करायचा आणि पहिल्यांदा आपण सगळ्यात नंतर बेडगी मिरची आणि तमालपत्र आणि कसुरी मेथी यांना छान असं भाजून घेणार आहे. खरे ह्या मसाल्यामध्ये ना बेडगी मिरची नाही वापरत, पण बेडगी मिरची वापरली ना तर कलर छान येतो, म्हणून आपण ही बिया काढून वापरायची आहे. मग मी ते बेडगी मिरची वापरले आणि ह्याच्यामध्ये ना जावित्रीचं फूल वापरतात, तर माझ्याकडे काल अवेलेबल नव्हतं म्हणून ते टाकलेलं नाही आहे मी. बाकी सगळे मसाले जरी तुम्ही ते जरी नसेल ना तरी मसाला मस्त बनतो. तर इथे आता मस्त आपण हा मसाला आहे ना तमालपत्र वगैरे छान असं खरपूस भाजून घ्यावा. एवढं भाजायचं की त्या हाताने असं अलगद तुटलं पाहिजे. मिरची पण आहे ना ती एकदम क्रंची झाली पाहिजे, एवढं छान असं भाजून घ्यायचं आहे. गॅस आहे ना तो एकदम मंदच ठेवा म्हणजे छान असं भाजलं जाईल. इथे बघा थोडीशी मिरची अजून हे वाटते नरम आहे, आपण अजून थोडंसं भाजून घेऊया. तर छान असं भाजून झालं ना की आपण हे सगळं मिश्रण आहे ते एका ताटामध्ये गार करण्यासाठी काढून घेणार आहोत. आणि आता आपण बाकीचे जे मसाले आहेत ते भाजायचे. त्याच्यामध्ये फक्त मीठ, हळद आणि जायफळ आहे ना हे आता आपण भाजणार नाही आहोत. फक्त बाकीचे जे मसाले आहेत ते सगळे आपण आता भाजून घेऊया. म्हणजे धने, जिरे, लवंग, वेलची, दालचिनी, काळी मिरी, जिरे हे सगळं आहे ते आता आपण छान असं भाजून घेणार आहे. मंद गॅसवरतीच भाजायचं. एक 3-4 मिनटामध्ये छान असं भाजलं जातं. 3-4 मिनिट पण नाहीत लागायचे. छान असं भाजलं गेलं त्याचा असं रंग चेंज होतो आणि मस्त असं सुगंध यायला लागतो. असं भाजून झालं की आपण ते परत आता भांड्यामध्ये आपल्या ताटामध्ये ऑलरेडी आपण जे मसाले काढून ठेवले तर त्याच्यामध्ये काढून घेऊयात. आणि ह्यांना चांगलं थंड करून घ्यायचं आहे. गरम गरम अजिबात भाजायचं नाही. थंड झालं की त्याच्यामध्ये ती पाव चमच हळद, 2 पिंच मीठ आणि हे जे जायफळ घेतलं आहे ते खिसून टाकायचं आहे. आणि आता हे सगळे मसाले ते आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेऊया आणि छान असं त्याचा भरडा मसाला बनवायचा आहे. कसा भरडा. जो बिर्याणीचा मसाला आहे ना तो एकदम फाईन पावडर नसते. जो गरम मसाला आहे तो एकदम पावडर असतो, तो चाळून बनवला जातो. आणि बिर्याणी मसाला आहे ना तो थोडासा भरडा बनवला जातो. त्याच्यामुळे मिक्सरचा जो पल्स मोड वगैरे आहे ना, पल्स मोड जो असतो म्हणजे चालू करायचं बंद करायचं, चालू करायचं बंद करायचं, असं करत करत हा मसाला बनवा. आणि थोडासा आहे ना तो त्याचं स्ट्रक्चर आहे ना कोर्स असतं. मी तुम्हाला दाखवते पुढे त्याचं स्ट्रक्चर कसं असणार आहे. एकदम असं फाईन पावडर नाही करायची, कोर्स स्ट्रक्चरच ठेवायचं. आता आपण मिक्सरमध्ये सगळे मसाले काढून घेतलेत आणि आता आपण त्यांना छान असं मिक्सरमधून ग्राइंड करून घेणार आहोत. हा मसाला खरंच खूप छान बनतो. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. मसाले जे आहेत ना ते घरगुतीच नेहमी चांगले बनतात. इथे बघा हा मसाला आहे ना त्याचं स्ट्रक्चर बघा, असं एकदम कोर्स स्ट्रक्चर असतं. आणि हे असंच असलं पाहिजे, एकदम बारीक असा मसाला नाही बनवायचा.
आता आपण हा मसाला नाही तर एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये छान असा ट्रान्सफर करून घ्यायचा आणि मस्त भरून ठेवून द्यायचा. तर हा मसाला वापरून मी बिर्याणी बनवली होती काल, तर त्याची रेसिपी काही पूर्ण शूट नाही केलेली आहे, फक्त मी म्हणजे बिर्याणी बनवली तेवढ्याचाच व्हिडिओ टाकला आहे तुम्हाला. तर ही आहे आपली बिर्याणी, जी मी तोच मसाला वापरून बनवली होती, तर छान झाली होती. ही ग्रेव्ही बनवली होती मी चिकनचीच, थोडीशी कोशिंबीर होती आणि मस्त अशी बिर्याणी आम्ही फस्त केली. तर तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात मला कमेंट करून सांगा. आणि हो, नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब मात्र आठवणीनं करा, कारण तुम्ही जो मला सपोर्ट करता तो तुमचा सपोर्ट आहे ना, तो मला फार फार मोलाचा आहे. काय होतं माहिती आहे, बऱ्याचदा फक्त रेसिपी बघितली जाते पण त्याला कमेंट केली जात नाही किंवा त्याच्यावरती लाईकही येत नाही. तर प्लीज तुमचे जे कमेंट्स किंवा लाईक असतात ना, ते आमचं इन्स्पिरेशन आहे. तर प्लीज 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 लाईक, शेअर अँड कमेंट.